बटाटे पोळे बघा, सर्वात मोठे माने जवळपास. मावशी बघा पोळपाट एवढा मोठा की भयानक. आणि पोळीची उंडे बघा तुम्ही, हे उंडे पोळीची उंडे जे की बघा केवढे तयार आहे. पोळ्या खूप मोठ्या येतात, खतरनाक पोळ्या ही पोळी. गॅसवर सगळं डाळ वरण वांग्याची भाजी मस्त केली आहे, खूप छान आहे एकदम. आणि पावसाला काय मेन कारागीर ह्या व्यक्ती यांनी काल पण भाजी बनवली मस्त, आणि आज पण आता सर्व त्याच करतात जवळपास. कमाल आहे. मला मस्त वाटतं की एक एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या लग्न समारंभाच्या स्वयंपाक करतात. जवळपास मला असं वाटतं की स्वतः ऑर्डर घेत असेल, आणि काका त्यांना सहकार्य करायला. हे सर्व सहकारी मंडळ यांची, आणि सर्व सोबत असतात प्रत्येक लग्नामध्ये. असाच एक सहकारी मंडळाची काय ना आपला माणूस पुढे होतो. खरंच एक नंबर मस्त. या आधी जुन्या सगळं कामं आहेत, रोजगार असेल काही वेगळं त्यांना माहीत नाही, सर्वजण काम करतात एकदम मस्त. या मावशीत तर मस्त वरण त्यांनी काल वरण आणि भाजी पण मस्त होती. वांग्याची भाजी कडीत वांग्याची भाजी करतात. सध्या तेल टाकेल त्यांनी, स्पेशल वांगे ते काम आहेत. यांच्यासोबत बोलायला टाइम नाही, कारण की आता बिझी झालेले आहेत. आणि बिझी असल्यामुळे त्यांना त्रास देणं म्हणजे बरोबर नाही, कारण की स्वयंपाक त्यांना रेडी करायचा आहे पहिला तर. म्हणून आपण त्यांना परेशान करणार नाही, पण बोलू त्यांच्यासोबत थोडं, त्यांचा पण इंटरव्ह्यू घेऊया. आणि खरंच शेलू तालुक्यामध्ये कोणालाही स्वयंपाकाची ऑर्डर द्यायची असेल ना, समारंभाची मोठ्या लग्न, साखरपुडा, हळद, कुंकू, काही पण ह्या घेऊ शकतात. आणि मस्त स्वयंपाक करतात. त्यांच्या हाताची चव एक नंबर आहे. काल बघितलेली यांच्या चपात्या पण मस्त असतात, पूर्ण शिरलेल्या असतात, कच्च्या कुठे नसतात, नरम असतात, मऊ असतात एकदम.